संदीप आपल्या मित्राला फोन लावत होता, पण फोन लागत नव्हता. तो बऱ्याच वेळा फोनवर ट्राय करत होता, पण मित्र फोन उचलत नव्हता. आज त्याला मित्राची खूप आठवण येत होती. अशोक हा बालपणापासूनचा मित्र. पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत दोघांनीही एकत्रित शिक्षण घेतलेले. पुढे वडिलांच्या मृत्यूनंतर संदीपने शेतीकडेच लक्ष देण्यास सुरुवात केली. अशोकने मात्र पुढचं शिक्षण पूर्ण केलं. त्याला परदेशात नोकरीची ऑफर आली. नोकरी करत करत तो तिथंच शिफ्ट झाला. कॉलेजमध्ये असताना दोघे एकमेकांसोबत बराच वेळ घालवायचे, पण आत्ता ते आपापल्या जीवनात व्यस्त होते. संदीप खेडेगावामध्ये आपली शेती करत होता. अधेमध्ये ते एकमेकांना फोन लावत होते आणि थोडा वेळ बोलत होते. कालांतराने बोलणंही खूप कमी झालं होतं. अशोक फोनवर बोलायला टाळाटाळ करत होता, पण संदीप मात्र न विसरता फोन लावत असे. त्याची विचारपूस करत असे. तो, त्याची बायको आणि 2 मुलं एवढाच त्याचा परिवार होता. त्याचा बराच वेळ शेतीमधल्या कामांमध्ये व्यस्त जात असायचा. आज त्याला अशोकची राहून राहून आठवण येत होती, कारण बरेच दिवसांपासून त्यांचं बोलणं झालं नव्हतं. मागील काही वर्षे शेतात फारसा फायदा झाला नव्हता, पण यावर्षी मात्र त्याने जिद्दीने मेहनत घेतली होती. शेतात सेंद्रिय खत, शाश्वत तंत्रज्ञान वापरून भात, तूर, भाजीपाला अशी विविध पिके घेतली. गावात सर्वत्र चर्चा झाली. संदीपचे डोळे स्वप्नांनी भरले होते. यावर्षी फायदा होईल, घराचं कर्ज फेडता येईल, मुलांना चांगलं शिक्षण देता येईल. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. जुलै महिन्यात काही दिवसातच पावसाचा जोर प्रचंड वाढला. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. गावात ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. संदीपचं शेत नदी किनारीच असल्यामुळे पूर्णतः पाण्याखाली जाऊन तांदळाचं पीक जमिनीतच कुजलं. भाजीपाल्याचं नुकसान झालं. तुरीचं पीकही उखडून गेलं. त्या पाण्यात फक्त पीक वाहून गेलं नाही, तर संदीपची पूर्ण मेहनत वाहून गेली होती. तो शेतात उभा राहून डोळ्यात पाणी काढत म्हणाला, देवा, हेच का माझं नशीब? मेहनतीला उत्तर असं मिळतं का? बायकोने आपले डोळे पुसत त्याला शांत केलं. अहो, तुम्हीच असे खचलात तर आमचं कसं व्हायचं? आवरा बरं स्वतःला. पुराच्या विनाशानंतर संदीप पूर्णतः कोलमडला होता. एकीकडे घरच्यांची जबाबदारी, दुसरीकडे कर्ज वसुलीसाठी बँकेचे फोन सुरू झाले होते. अशा अवस्थेत त्याला आठवला त्याचा जुना मित्र अशोक, जो आता कॅनडामध्ये मोठ्या IT कंपनीत नोकरी करत होता. दोघं शालेय मित्र, एकाच बाकावर बसलेले. शेवटच्या वेळेस गावात जत्रेला दोघांनी मिळून पाठ भिजवले होते. अशोक गेला तेव्हा संदीपनेच त्याला सगळ्यांच्या समोर मिठी मारून शुभेच्छा दिल्या होत्या. संदीपला वाटलं, माझ्या दुःखात तोच मला साथ देईल. तो त्याला एक व्हॉट्सॲप मेसेज करतो, अशोक, मी संदीप बोलतोय. इथे शेतात पूर्ण नुकसान झालंय. घर चालवणं कठीण झालंय. थोडी आर्थिक मदत मिळाली तर मी उभा राहू शकतो. फक्त 50,000 रुपयांची गरज आहे. अशोकाचे काही तासांनी उत्तर येते. अरे संदीप, खूप वाईट वाटलं हे ऐकून, पण सध्या इथे पण खर्च खूप आहे. तरीही मी बघतो काही करता येते का. आणि त्यानंतर कधीच रिप्लाय केला नाही, फोनही लावला नाही. पुरानंतर शेत उद्ध्वस्त झालं होतं. आता घरच्यांचा उदरनिर्वाहही थांबला होता. बँकेकडून कर्जाची नोटीस आली. किराण्याचे उधारीचे हिशोब द्यायचे बाकी होते. मुलांची शाळेची फी भरायची होती. सगळं काय नि कसं होणार. आता संदीप पूर्णपणे कोलमडला होता. बायको मुलांचे हाल होत असलेले पाहून त्याच्या हृदयाला वेदना होत होते. खूप विचार करून शेवटी एक अत्यंत कठोर निर्णय घ्यावा लागला होता. शेताच्या 1 एकर जमिनीचा तुकडा विकायचा. तोच तुकडा जिथे त्याने लहानपणी वडिलांसोबत पहिली पेरणी केली होती, जिथे पहिला गहू उगवलेला, जिथे आजोबांनी भाताचं रोप लावताना शेत म्हणजे आपलं जीवन असं सांगितलेलं होतं. त्या दिवशी संदीप रात्री उशिरापर्यंत शेतात उभं राहून फक्त मातीला हात लावून रडला. दुसऱ्या दिवशी
त्याने एक एकर शेत स्थानिक व्यापाऱ्याला विकलं. त्या पैशातून घर चालवलं, थोडे कर्ज फेडले, नवीन बियाणं घेतलं. आयुष्याची घडी आता थोडी नीट चालू लागली होती. शेत विकल्यावरही संदीपच्या डोळ्यातली स्वप्न मात्र कधीच विकली गेली नाहीत. त्याला माहीत होतं, आपलं खरं सामर्थ्य ही मातीच आहे. उरलेली जमीन, जुना ट्रॅक्टर आणि मनातली न थांबणारी जिद्द घेऊन संदीपने पुन्हा एकदा नवीन स्वप्न उभं करायचं ठरवलं. लागवड सुरू केली. संदीपने ठरवलं की आता शेती फक्त पारंपरिक पद्धतीनं करायची नाही, तर स्मार्ट आणि नवीन तंत्र वापरून करायची. त्यासाठी त्याने अनेक गोष्टी केल्या. पाण्याची नासाडी होऊ नये म्हणून तो पाण्याच्या नळांमधून थेट झाडाच्या मुळापर्यंत थोडं थोडं पाणी देऊ लागला. यामुळे झाडं पण नीट वाढली आणि पाणीही वाचवले. रासायनिक खतं वापरायचं सोडून त्याऐवजी गोमूत्र, शेणखत, गांडूळ खत वापरून नैसर्गिकरित्या पीक उगवायला सुरुवात केली. संदीप मोबाईलवरून हे सर्व बघू लागला, शिकू लागला. काही ॲप्स वापरून त्याला शेतांसंबंधी माहिती मिळायला लागली. जमिनीत सारखं तेच पीक न घेता दरवेळी वेगळं वेगळं पीक घेतलं. त्यामुळे जमिनीला पोषण मिळालं आणि तणही कमी झालं. संदीपने भाजी आणि धान्य बाजारात न विकता थेट ग्राहकांना विकायला सुरुवात केली. व्हॉट्सॲप फोनवर ऑर्डर घेऊन गावाजवळच्या शहरात भाजीपाला पोचवायला लागला. स्वतःचं नाव वापरून उत्पादन विकलं. त्याने आपल्या शेतमालाला एक नाव दिलं, संदीप ऑर्गॅनिक फार्म्स, आणि त्याच नावाने पॅकिंग करून विक्री केली. संदीपने स्मार्ट विचार करून तंत्रज्ञानाचा वापर केला, मेहनत घेतली आणि आपली शेती सुधारली. आज तो इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरला होता. सकाळचं कोवळं ऊन गॅलरीत पसरलं होतं. संदीप हातात चहा घेऊन आपल्या बंगल्याच्या गॅलरीत उभा असतो. खाली हिरव्या माळरानावर त्याचं स्वतःचं शेत डोलत होतं. त्याच्या नजरेत एक समाधान होतं, कारण हे सगळं त्याने आपल्या संघर्षातून कमावलेलं होतं. संदीप आपल्या बंगल्याच्या गेटवर झाडांना पाणी घालत असतो. तेवढ्यात समोरून एक गाडी येते. गाडीच्या दरवाजातून उतरतो अशोक. तोच अशोक, संदीपचा जुना शाळा सोबती, जो परदेशात गेला होता, ज्याच्याकडे संदीपने संकटाच्या काळात मदतीची विनंती केली होती, पण त्याने दुर्लक्ष केलं होतं. दोघं काही क्षण शांत राहतात. अशोकच्या नजरेत संकोच, अपराध आणि विस्मयाची भावना होती, पण संदीप त्याला आत बोलावून त्याचे चांगले आदरातिथ्य करतो. आपण आपल्या मित्राला त्याच्या संकट काळात मदत केली नाही याचं शल्य मनात होतं. संदीप, मला माफ कर मित्रा. मी मित्र म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही. तुला जेव्हा माझी गरज होती त्यावेळी मी तुझ्या कोणत्याही कामी येऊ शकलो नाही. संदीप त्याला समजावत म्हणाला, मित्रा, अरे जी वेळ आपल्याला एकटं करते ना, तीच वेळ आपल्यातल्या सामर्थ्याला जागं करत असते. आणि बघ, आज मी माझ्या मातीमुळे इथे आहे. संदीप आणि अशोक बंगल्याच्या वरांड्यात बसलेले असतात. अशोकच्या मनात अपराध आणि संकोच, पश्चातापाची भावना. संदीप, माझं वागणं खरंच चुकीचं होतं. मी तुझ्या एका फोनवर सुद्धा मदतीचा हात पुढं केला नाही आणि तू आज यशाच्या शिखरावर पोहोचलास. संदीप त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. हसून शांत स्वरात म्हणतो, अशोक, आयुष्य खरं तर खूप मोठं असतं. प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवत असतो. तू त्यावेळी मदत नाही केलीस, याचा राग नाही मला आता, कारण त्या नकारामुळेच मी स्वतःवर विश्वास ठेवला, स्वतःचं भवितव्य घडवलं. कधी कधी आपल्याला जे हवं वाटतं ते मिळत नाही, पण जे मिळतं त्यातूनच नवं जीवन घडतं. संदीप पुढे म्हणाला, तू परत आलास हेच खूप आहे. खऱ्या नात्यांमध्ये राग साठवला जात नाही, समजून घेतलं जातं, क्षमा केली जाते. आपली मैत्री जुनी आहे, ती मी गमावू इच्छित नाही. अशोक भावूक झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. दोघे एकमेकांचे हात घट्ट पकडतात. चूक कुणाच्याही हातून होते अशोक, पण चुकल्यानंतर माणूस बदलतो, शिकतो, आणि जो शिकतो तोच खरा मित्र, खरा माणूस.